नमस्कार, मी स्पृहा जोशी. नमस्कार, मी शरयू दाते. मी अस्मी वैद्य. आज आम्ही तिघी तुमच्याशी गप्पा मारायला यासाठी आलेलो आहोत, की मध्यंतरी माझ्या अचानकपणे फोनमध्ये एक मेसेज वाजला, की एका छोट्याशा मुलीने माझी एक कविता संगीतबद्ध केली आहे. जी कविता अनेक वर्षांपूर्वी मी केलेली होती आणि मला जरा थोडंसं चकित व्हायला झालं, कारण अनेक गोष्टी आपण लिहिलेल्या असतात आणि त्या आपल्या पण थोड्याशा स्मृतीतून बाहेर गेलेल्या असतात. पण ही कविता बघून पुण्यातली एक अस्मी वैद्य नावाची शाळेत जाणारी मुलगी, तिला असं वाटतं की आपण ह्या कवितेचं संगीत करावं आणि शरयू दाते ही माझी मैत्रीणच ते गाणं गाते. असा एक वेगळाच योग या सगळ्या निमित्ताने जुळून आला आणि मला फारच मजा वाटली. मला खूप आनंद झाला आणि त्यामुळे या कवितेबद्दल आणि आता त्याचं जे गाणं होऊ घातलंय, त्या गाण्याबद्दल गप्पा मारण्यासाठी आम्ही तिघी इथे आहोत. हाय शरयू. हेल्लो. हाय अस्मी. हाय. अस्मी आता थोडी मोठी आहे, आता ती कॉलेजमध्ये आहे. पण ही कविता तिने संगीतबद्ध केली ते जवळपास किती आणखीन 5-6 वर्षापूर्वी. सो आय थिंक 2017मध्ये मी ते कंपोज केलं आणि तेव्हा मला एवढे शब्दकोश पण माझा नव्हता, पण तरीसुद्धा मी एक जे दिसलं त्याच्यावरनं एक निघालं काहीतरी. पण मला असं वाटतं त्या शब्दांची कुठेतरी माझ्या पर्सनल आयुष्यात एक वेगळा कनेक्ट आहे कलाकार म्हणून. किती वर्षाची होतेस तू केलीस तेव्हा ही कविता कंपोज? 13 वर्षांची होते असं वाटतं. तुम्हाला मी या कवितेच्या एक 2-4 ओळी ऐकवतो. हां. ही कविता कदाचित अशी होती की अंदाज येऊ हां, शकतो लोकांना. अंदाज येऊ शकेल की हे 13व्या वर्षी तिला मुळात हे का करावंसं वाटलं ह्याचंच मला आधी अप्रूप वाटतंय. ती कविता अशी आहे की तुझ्याच आत राहिले दडून कोणीसे तरी, तुझी तुला न कल्पना जगास ठाऊके जरी. खरं तर ही एकटेपणाची किंवा फारसं लोकांमध्ये स्वतःला व्यक्त करू न शकणाऱ्या एका व्यक्तीची कविता आहे. कविता आहे. काही खूप आपल्या आतले इमोशन्स असतात जे सहजपणे कवितेत येतात, आपल्याकडनं लिहिले जातात. तर माझ्यासाठी ही कविता तशी आहे की स्वतःच एकटेपणी मिटून घेशी तू पुन्हा, सांज होई कोरडी थांब थांब रे घना, आरशात जाणवे ही कथा असे खरी, तुझी तुला न कल्पना जगास ठाऊके जरी. आता गंमत काय असते, मला असं वाटतं की बऱ्याचदा आपल्याला आपण नेहमी म्हणजे जो अंडर कॉन्फिडंट माणूस असतो Correct. स्पेशली, त्याला असं वाटत असतं की आपल्यात काही खरं तर नीट नाहीये, आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि त्या कोशामध्ये वावरता वावरता जरी आपण आरशात बघत असलो, आपण आपल्याला समजावत असलो, तरी सुद्धा बाहेर कधी कधी जगाला कळत असतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे. आणि मग बाहेरचा एखादा सपोर्ट कधीतरी आपल्याला मिळतो आणि आपलं जगणं, आपलं वावरणं बदलून जातं असं मला वाटतं नेहमी. आणि ते कुठेतरी फिलिंग या कवितेत आहे. तू जेव्हा कविता वाचलीस तेव्हा तुला काय वाटलं? मी वाचली तेव्हा मी माझ्या वेगळ्या टीनेज फेजमधनं जात होते. सो तुझ्याच आत राहिले दडून कोणीसे तरी. सो मला वाटतंय की मी मी नक्की कोण आहे ह्या रोलचं डेफिनेशन त्या वयात फारसं नसतं. सो मी अजूनही चाच पडते, पण तेव्हा अगदीच काही ठाव ठिकाणा नव्हता. सो त्यातनं जे एक अनसर्टन्टी येते आणि त्या अनसर्टन्टीमध्ये एक प्रकारचं एक मायुसी होती की मला कळत नाही आहे की मला नक्की काय स्वतःबद्दल पोर्ट्रे करायचे किंवा व्हॉट मेक्स मी. तर आय थिंक स्वर तर कानावर आधीपासून पडत होते. सो गाणं शिकत होते. सो त्याच्यातनं ती मायुसी आणि ती अनसर्टन्टी आणि तो रेस्टलेसनेस जास्त त्या वयात कॅप्चर कॅप्चर झाला. किती मला छान. वाटतं. प्रोसेस समजून घेणं एखाद्या संगीतकाराकडनं आपल्या कवितेची मला फार गमतीची गोष्ट वाटत आली आहे नेहमीच. आणि त्यात मला असं वाटतं की या दोघी म्हणजे मी शरयूलाच मुळात खूप छोटा असताना बघितलंय, जेव्हा ती किती 6-7 वर्षाची असेल त्यावेळेला, तेव्हापासून माझी शरयूशी ओळख आहे. आणि तिच्यापेक्षाही अस्मी लहान आहे. तर ह्याची एक गंमत आहे की वेगवेगळ्या 3 खरं तर आता पिढ्यांमधलं म्हणणं म्हणजे मलाच स्वतःला मी म्हातारी म्हटल्यासारखं आहे. पण तरी खरंच या दोघी माझ्यापेक्षा खूप छोट्या मुली आहेत. त्यांच्याकडनं मी
उत्सुक आहे हे ऐकायला की त्यांना ती कविता कशी भावली, आणि म्हणून मी मुद्दाम अस्मीला हा प्रश्न विचारला. मी सेम शरयूला पण विचारणार आहे की मला तुला काय वाटलं गाताना नेमकं ह्या कवितेबद्दल? तू म्हणलंस त्याप्रमाणे अस्मीचं खरंच कौतुक वाटतं, कारण इतक्या म्हणजे 13 वर्षाची असताना ती त्या कवितेचा अर्थ कळणं, तो त्याच्यावरती विचार मंथन करणं आणि मग तिचं स्वतःचं जे त्याच्याबद्दल इंटरप्रिटेशन आहे ते एका मेलेडीमधनं तिने एक्सप्रेस करावं, खरे हे खूप कौतुकास्पद किती भारी आहे. वाटतं मला. आणि गाण्याबद्दल बोलायचं झालं तर ती चाल त्या शब्दांना इतकी ॲप्ट आहे. Correct. कुठेच म्हणजे शी इज नॉट ट्राईंग व्हेरी हार्ड टू इम्प्रेस, Absolutely. जे खूप सध्या आपल्याला दिसून येतं की म्हणजे कवितेशी आणि त्या गाण्याशी कुठेच काही ताळमेळ नसतो, पण ह्याच्यात तसं कुठेच दिसून येत नाही. त्या शब्दांना इतकी ती छान चाल बसली आहे. आणि त्यात मला वाटतं राग बागेश्री तू त्या साधारण हो जास्ती ते आला तो. सूर आहेत. आणि त्यातनं एकतर तो राग माझा अतिशय फेवरेट राग आहे, आणि त्यातनं जे इमोशन आपल्याला भावतं तेच ह्या शब्दांना इतकं ॲप्ट आहे. Correct. आणि म्हणजे त्या गाण्यात पण खूप म्हणजे चमत्कृतीची त्याच्यात गरजच नाही आहे, कारण इट इज म्हणजे तो एक स्वतःशी तो एक संवाद आहे. त्यामुळे ते इतकं छान सगळं जमून आलंय. मला सांग, जेव्हा तुला चाल सुचली तिथपासनं ते आता फायनल गाणं आता आपण रिलीज करतो आहोत आणि ते लोकांच्या भेटीला लवकरच येईल, ते जे फायनल व्हर्जन आहे त्याच्यामध्ये किती गोष्टी बदलल्या किंवा किती फरक पडत गेला, काय काय झालं त्या सगळ्यांमध्ये? छान प्रश्न आहे हा. ॲक्च्युली याच्यात खूप झाले बदल, कारण मी ती कंपोज तेव्हा मी 13 होते आणि मी ती काढली तेव्हा मी 18 होते. सो त्याच्यामध्ये माझा त्या गाण्याला समजून घेण्याचा दृष्टिकोन अजून डेव्हलप होत गेला. आणि त्याच्यातले न्यूएन्सेस आहेत, म्हणजे तशी नुसतं स्वराने चाल बसली असली तरीसुद्धा ती कशी म्युझिकली मांडायची आहे ह्याच्यात एक न्यूअन्स्ड पद्धतीने काही सर्टन जागा आहेत ज्याच्याने एक शेवटचं कडवं आहे, हुंदक्यात आकळे, तर त्याची डेप्थ मला कदाचित तेव्हा कळली नसती. जर मी ठरवलं असतं की 13 वर्षाची यंग मुलगी स्टुडिओमध्ये ते म्युझिक डिरेक्टर म्हणून पेलवेल, तर कदाचित मला ते नसतं पेलवलं. कारण स्वराने जरी मला लागलं असलं तरीसुद्धा प्रत्येक त्यातल्या म्युझिशियनला सांगणं हे पण माझं कर्तव्य आहे की त्याच्यात काय नक्की मला भाव दिसतोय. सो फ्लूट आर्टिस्टला किंवा सितार वादकांना तर ते नोटेशन त्यांना दिलेलं की नक्की काय ब्रिज करेल त्या भावनेला एका कडव्यातून दुसऱ्या कडव्यात. सो मला वाटतं की मी मोठी होत गेले तसं तसं मला कलाकार म्हणून जास्त त्या कवितेवर प्रेम व्हायला लागलं की की जी एक मधली स्पेस असते की म्हणजे कला ही खूप प्रेशियस आहे, ती प्रेक्षकांना पण प्रेशियस आहे आणि कलाकाराला पण प्रेशियस आहे. पण एक छोटासा मोह असतो की मला माझ्यापुरतं एन्जॉय करायची आहे कला, आणि मला ती नाही फरक पडत की जर कोणी कधी ऐकलं नाही तर. पण त्या डिस्टन्सला थोडंसं मी पार करत जेव्हा गेले तेव्हा मला वाटलं की हे बाहेर आणलं पाहिजे, कारण तुझी तुला न कल्पना वा, मला फारच मजा वाटते हे सगळं ऐकताना. कारण मुळात गाणं आणि गाण्याची निर्मिती हे आम्हाला सगळ्यांना, आमच्या सगळ्यांचा हा जवळचाच विषय आहे. तू जेव्हा गायलीस हे, किंवा मुळात तुला तिने कसं समजावलं ते गाणं आणि तू त्याला कसं अप्रोच केलंस? सो आम्ही एका वेगळ्याच गाण्यावरती काम करत होतो आणि तेव्हा अस्मिनी मला सांगितलं की ताई मी 2-3 गाणी कंपोज करते, तर मला ती तुला ऐकवायला आवडतील. आणि मग तिने मला त्यातलं हे एक होतं, आणि मला तिचा इतका हेवा वाटला की इतका विचार त्याच्यात दिसून आला त्या चालीमध्ये. त्यामुळे मला असं झालं की मग आपण हे करूया, हे करायला पाहिजे. म्हणजे मी गाईन किंवा नाही गाईन माहीत नाही, पण हे तू पुढे याचं काहीतरी करावंस अशी माझी इच्छा होती. आणि त्यानंतर तिने आत्ता जसं सांगितलं तिची पण इंटरप्रिटेशन्स त्या गाण्याबद्दल
बदलत गेली आहेत किंवा अजून इव्हॉल्व्ह होत गेली आहेत. त्यामुळे आणि त्या चालीमधनंच एक कुठेतरी सेल्फ कॉन्व्हर्सेशन हाच भाव मला त्यातनं जाणवला प्रकर्षाने. त्यामुळे तोच आणण्याचा आमचा दोघींचा प्रयत्न होता गातानासुद्धा. आणि मुळात मला हेवा ह्याच्यासाठी कारण तिची इन्व्हॉल्वमेंट बघून ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं. म्हणजे प्रत्येक बारीक बारीक गोष्टी म्हणजे फ्लूट तिला काय पद्धतीचा त्याच्यात फील हवा आहे, तबला तो ओव्हर पॉवरिंग नको पण त्या गाण्याला सुटेबल इतकाच हवा. त्यामुळे तिची जी इन्व्हॉल्वमेंट मला दिसली. Involvement आणि मला असं वाटतं की क्लॅरिटी सुद्धा या Exactly. वयात हे येस, सगळं ॲब्सोल्युटली. आम्ही म्हणतोय की ती मोठी मोठी पण तसं ती खरंच फार मोठी नाहीये. ती आता हां. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे. आणि पुन्हा जेव्हा तिने हे केलं पहिल्यांदा कंपोज तेव्हा ती काय बरोबर. किती छोटीशी होती आणि आता आम्ही हे रिलीज करण्यापर्यंत आलो. पण शरीर पटकन मला असं वाटतं की एक छोटीशी झलक Yes. आपण सगळ्यांना ऐकूया. नक्कीच. तुझ्याच आत राहिले दडून कोणीसे तरी, तुझी तुला न कल्पना जगास ठाऊके जरी. स्वतःस एकटेपणी मिटून घेशी तू पुन्हा. स्वतःस एकटेपणी मिटून घेशी तू पुन्हा. सांज होई कोरडी थांब थांब रे घना. सांज होई कोरडी थांब थांब रे घना. आरशात जाणवे ही कथासे खरी. आरशात जाणवे ही कथासे खरी. तुझी तुला न कल्पना जगास ठाऊके जरी. हा. किती छान. क्या बात. मला एवढंच सांगायचंय की आपल्या आसपास अनेकदा आपण ही ओरड बघतो की सगळं कसं फास्ट झालंय किंवा इन्स्टंट झालंय फास्ट पेक्षा किंवा इन्स्टंट सगळ्यांना सगळं हवंय. त्यामुळे शक्यतो ट्रेंड्स फॉलो करण्याकडे कल असतो किंवा त्या त्या पद्धतीचं एकसारखंच म्युझिक बनत राहते की काय असं वाटतं. पण बरोबर. ही आत्ता ऍक्च्युली आजच्या पिढीची मुलगी आहे. खरं तर जेनझी प्रॉपर जेनझी म्हणतो त्याच्यातली ती मुलगी आहे आणि तिच्याकडनं एक अतिशय अभिजात अशी रचना किंवा त्या जुन्या सुंदर गाण्यांच्या जवळ घेऊन जाणारी एक रचना आपल्याला जेव्हा ऐकायला मिळते जी पूर्णपणे तिची ओरिजिनल रचना आहे तेव्हा मला फार कौतुक वाटतं. हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं प्रयोजन इतकंच आहे की आता हे गाणं तुमच्या भेटीला आलेलं आहे आणि सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवरती हे गाणं Available आहे. available आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की प्लीज तुम्हाला ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ते गाणं ऐकायचं असेल त्या प्लॅटफॉर्मवरती जरूर ऐका. याचा लिरिकल व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तो सुद्धा जरूर ऐका. तो माझ्या चॅनलवरती आहेच. आणि जास्तीत जास्त अशा पद्धतीचं जे नवीन संगीत आहे, नवीन गीतं आहेत, नवीन गायक, गीतकार, संगीतकार यांना जास्तीत जास्त पाठिंबा द्या. आम्ही Yes. आमच्या परीने जास्तीत जास्त चांगलं एखादी रचना, एखादी कविता, एखादं नवीन गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आमच्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करू. सो थँक्यू सो मच आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि आमच्या असंच गाण्याला मात्र प्रोत्साहन द्या. भरपूर Yes. प्रेम द्या प्लीज. थँक्यू. आणि छान शेअर करा थँक्यू सो मच. आणि वाटून घ्या आनंद. बाय.